शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. मित्रांनो, अशीच माहिती आपण तुम्हाला देत असतो. तर मित्रांनो, आजचा विषय खत अनुदान. तर केंद्र शासन लवकरच निर्णय घेते जे खत अनुदान कंपन्यांना दिल्या जायचं ते आता कंपन्यांना न देता डायरेक्टली शेतकऱ्यांच्या अकाउंटला दिल्या जाईल. आपण जसंही खत घेऊ त्याचा अनुदान शेतकऱ्यांना दिलं जाईल. तर हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का, त्यावरती आपण थोडीशी सविस्तर जो आहे तो आलेख वाईज तुम्हाला काही माहिती देतोय मित्रांनो. तर पहिले काय व्हायचं, शेतकरी ज्यावेळेस खत खरेदीला जायचा ते आपला आधार नंबर घेतला जायचा आणि त्या आधाराद्वारे आपल्याला शेती किती आणि आपण कोणतं खत खरेदी करतोय याद्वारे पूर्ण डेटा POS मशीन जे आहे, पॉइंट ऑफ सेल हे मशीन प्रत्येक दुकानदाराकडे तुम्हाला पाहायला भेटलेलं असेल. POS मशीन मध्ये आपला थंब घेतला जायचा, आपला आधार घेतला जायचं आणि आपण जे खत खरेदी करतोय त्याचं बिल सुद्धा POS मधून निघायचं. म्हणजे आपल्या नावावर त्या ठिकाणी ते अनुदान त्या कंपनीला डायरेक्टली भेटल्या जायचं. मित्रांनो, आपली पूर्ण नोंद त्या ठिकाणी व्हायची की आपण कोणतं खत खरेदी केलं आणि त्याच्यासाठी किती रक्कम दिली आणि त्यासाठी एकंदरीत किती अनुदान दिल्या जातंय. हे अनुदान पूर्णपणे गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र शासन हे त्या कंपन्यांना पेड करायचं. कंपन्या अनुदान विरहित शेतकऱ्यांना दिल्या जायचं. म्हणजे युरियाची 266 रुपयाला आपल्याला दिली जाते, परंतु मूळ किंमत ही जास्त आहे, ते अनुदान मायनस होऊन आपल्याला दिलं जायचं. परंतु आता ते न होता मूळ किंमत शेतकऱ्यांना द्यावं लागणार आहे आणि अनुदान शेतकऱ्यांच्या डायरेक्टली बँकेमध्ये दिल्या जाणार आहे. 2016 पासून POS मशीनद्वारे आपण खत खरेदी करायचो, यावरती आढावा आता चालू आहे, अजून निर्णय झालेला नाहीये. परंतु आपण एक आकडेवारी सुद्धा बघू की एप्रिल ते नोव्हेंबर पासून किती किती अनुदान कंपन्यांना दिलं गेलंय. तर खास करून युरियाला सगळ्यात जास्त म्हणजे टोटल जे अनुदान आहे 1,236,833 कोटी रुपये जे आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात एप्रिल पासून नोव्हेंबर पर्यंत अनुदान देण्यात आलेलं आहे. त्यानंतर युरियासाठी एकट्या युरियासाठी 86,560 कोटीचं अनुदान केंद्र शासनाने कंपन्यांना दिलंय. त्यानंतर फॉस्फरसयुक्त पोटॅशयुक्त जे खतं आहेत तर त्याच्यासाठी 37,275 कोटी रुपयाचं अनुदान एप्रिल पासून ते नोव्हेंबर पर्यंत देण्यात आलेलं आहे. आता हेच अनुदान कंपन्यांना न देता डायरेक्टली शेतकऱ्यांना दिलं जाईल, परंतु शेतकऱ्यांना त्या अगोदर पूर्णपणे अमाऊंट ही पेड करावी लागणार आहे. तुम्ही जेही खरेदी कराल तर हा निर्णय जो आहे तो शेतकऱ्यांसाठी राहील, त्याचबरोबर जे दुकानदार आहेत किंवा कंपनी आहे त्यासाठी राहील. तर या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं शेतकरी मित्रांनो, कमेंट नक्की करा की हा जो निर्णय आहे हा शेतकऱ्यांचा फायद्याचा आहे की नुकसान करणार आहे. तर नक्की यावरती तुमचं कमेंट करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या निर्णयाची माहिती द्या मित्रांनो. त्यामुळे हा निर्णयासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलाय, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.